शनिवारी दुपारी घरी जाताच मी वेळ बघून पैसे गेल्याची गोष्ट वडिलांच्या पाशी बोललो. माझे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी प्रथम मी ही जबाबदारी स्वीकारली याबद्दल मला दोष दिला. मी समर्थनासाठी म्हणालो, त्याचा विश्वास मला मिळवायचा होता, त्यासाठी मी ही जोखीम घेतली. वडील म्हणाले, पण तू असाही विचार करायला पाहिजे होतास की हे पैसे आपल्या हातून गेले तर तेवढे भरण्याची ताकद आपल्यापाशी नाही, आपल्या घरातल्या माणसांपाशी नाही. ते जर भरता आले नाहीत तर आजपर्यंत मिळवलास तो सगळा विश्वास या गोष्टीपायी जाईल. हे झालं, माझ्या हातून चूक घडली आहे, पण मी तुमच्यापाशी सल्ला मागतो आहे. वडील थोडा वेळ गप्प राहिले. निष्कारण उलाढाली केलेला त्यांना खपत नसत. आपले काम बरे, आपण बरे असे असावे. पैशासारख्या जोखमीच्या बाबतीत तर मुळीच पडू नये. पैशामुळे हमखास वाईटपणा येतो असे त्यांचे नेहमी सांगणे असते. त्यामुळे मी अंगावर आलेली ही भानगड सांगताच ते कठोरपणे बोलले. पण पुन्हा त्यांचे त्यांनाच वाटले असावे की तू केलंस, तुझं तू निस्तार, असे या पोराला सांगणे बरे नव्हे. ते म्हणाले, तू स्पष्टपणे त्या मालकाला सांग की पैसे चोरीला गेले, तुमच्याच गावात गेले. सर्वजण मिळून तपास करूया, चोरी सापडेल. तो फारच खळखळ करायला लागला तर म्हणावं, मी काही कोणी उपरा नाही, घरदार शेतीवाडी असलेला माणूस आहे, सरकारी नोकर आहे, तुझे पैसे परत करेन. त्यांनी सांगितले, मलाही पटले, पण असे सांगणे माझ्याकडून होणार नाही असे मात्र राहून राहून वाटू लागले. रामा विश्वास ठेवणार नाही, गाव विश्वास ठेवणार नाही, पोलिसात वर्दी देऊनही त्याचा काही उपयोग होईल असे नाही. निष्कारण गावात शिपाई गोंधळ घालतील, कुणालाही धरून मारहाण करतील, सगळ्या गावाला त्रास होईल. यापेक्षा पैसे गेले हे न बोलता आपल्या पदरचे हवाली करावेत आणि कानाला खडा लावून गप्प बसावे, असेच विचार मनात पक्का होऊ लागला. पैसे कुठून मिळतील याची गणिते सुरू झाली, पण वाट कुठेही दिसेना. 3-4 मित्रांकडे, एका दोघा सावकारांकडे मागणी केली, पण मला पोराला एवढे पैसे कोण देणार? कुणी वडिलांचा हवाला मागत, कुणी चक्क नकार देत. फिरून फिरून मी कंटाळलो. 300-350 रुपयेही आपण उभे करू शकत नाही याचे मला वाईट वाटले. माझे तोंड चिमणीसारखे झाले. रविवारी रात्री मी जेवलोही नाही, बराच वेळ झोपही आली नाही. माझी ही तडफड आईने जाणली आणि अंधारातच ती उठून माझ्यापाशी आली. हळू आवाजात म्हणाली, राजाराम, जागाच आहेस का रे अजून? मी हो म्हटले आणि त्याच वेळी तिचा खरबरीत तळवा माझ्या अंगावरून फिरवला. हे बघ, पैसे हरवले ते सापडतात का ते बघ. धनगर फार पाठीला लागला तर तुझ्या आजोळी असलेलं माझं घर विक, त्याचे येतील 400-500 रुपये आणि देऊन टाक. आहे काय एवढं ते काळजी करण्यासारखं? आईच्या बोलण्याने मला धीर आला. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे, तशीच जरुरी पडली तर रामाचे पैसे मी भरू शकेन अशी शक्यता निर्माण झाली. आणि झाली गोष्ट रात्रीच्या सभेमध्ये गावामध्ये मांडावी असा निश्चय मी मनाशी केला. पण अजूनही या दोन्ही गोष्टी मला अवघड वाटत होत्या. आईचे घर विकणेही मला नको होते आणि पैसे हरवले असे रामाला सांगणेही मला नको होते. चापात अडकल्यासारखी ही अवस्था अशीच राहिली आणि वरवर निष्काळजी असलेल्या आईला भाचवून मी सोमवारी पहाटे बनगरवाडीची वाट धरली. सोमवारची शाळा सोडून मी माझ्या खोलीवर आलो. रात्री शाळेपाशी मंडळी जमतील तेव्हा तिथे चोरीबद्दलची वर्दी द्यायची असे मी ठरवून टाकले. हे सगळे करण्यापूर्वी एकवार कारभाराचा सल्ला घ्यावा ह्या हेतूने मी आयबूला म्हाताऱ्याकडे पाठवून दिले. थोडा वेळ येऊन जा, मास्तरांचे जरुरीचे काम आहे असा निरोप त्याच्या हाती पाठवला. आयबू निघून गेला आणि झाली गोष्ट पटेल अशा रीतीने म्हाताऱ्याला कशी सांगावी याचा विचार करीत मी बसून राहिलो. एवढे सगळे झाले तरी मला मनात कुठेतरी सारखे वाटत होते की हे प्रकरण काही आपल्या अंगावर शेकणार नाही. काही विशेष न घडता सहजासहजी गुंता तुटेल. आपण उगाच बाऊ करतो आहोत. पैसे चोरीला गेले नाहीत, फक्त ते कुठेतरी चुकून राहिले, हरवलेत असे मला का वाटत होते हे काही सांगता येणार नाही, पण वाटत होते हे खरे. यात मोठा धोका आहे असे काही भासत नव्हते खरे. आयबू म्हाताऱ्याकडे जाऊन आला. तो नाखुश होता. तो नाखुश झाला की त्याच्या कपाळावर आठ्या पडत, गाल धूप होत आणि दोन्ही हातांची घडी छातीवर येई. तो दारातून येत होता तेवढ्यात मी विचारले, का म्हातारा भेटला नाही? भेटला की, न भेटायला तो काय पंत सरकार आहे काय? मग काय म्हणाला? येत नाही म्हणाला. जाऊन सांग तुझ्या मास्तराला, मला सवड नाही, सवड मिळेल त्या दिवशी येईन.
मी क्षणभर थंड झालो. कारभाराकडून असे काही उत्तर कधी काळी मला मिळेल याची पुसट कल्पनाही मला नव्हती. नेहमी मास्तर मास्तर करणारा, अत्यंत समजूतदारपणे वागणारा हा प्रेमळ म्हातारा असा तिरसाटासारखा उलट जबाब पाठवणार नाही. मी आयबूला विचारले. चेष्टेने म्हणाला का रे खरंच? त्यात चेष्टा कसली? चांगला कावून बोलला. आयबूच्या नाकपुड्या रागाने फुगत होत्या. मास्तराच्या बोलण्याला धनगराने असे उत्तर द्यावे ही गोष्ट त्याच्या अगदी जिव्हारी लागली होती. थांबून तो पुन्हा म्हणाला, तुमच्यावर पार बिघडलेला दिसतोय तो. मला काही कळेना. म्हातारा कशासाठी बिघडला? माझ्या हातून काय अपराध घडला? टोपी घालून मी तडक म्हाताऱ्याच्या घरी गेलो. चुलीपाशी ठेवलेल्या पंथीचा अपुरा उजेड घरात होता. चुलीतल्या धुराने घर भरले होते. अंजी संध्याकाळच्या भाकऱ्या बडवीत होती. मी येताच तिने चोरून माझ्याकडे बघितले. त्या बघण्याचा अर्थ असा होता की मी चोळी शिवली हे म्हाताऱ्याला सांगू नका. भिंतीला पाठीचा रेटा देऊन गुडघे उभे करून कारभारी बसला होता. मी येताच त्याने याही म्हटले नाही. त्या बुटक्या घरात उभे राहून मी म्हटले, काय बाबा निवांत बसलाय? म्हातारा केवळ हू म्हणाला आणि गप्पच बसला. मला मोठे चोरट्यासारखे झाले. धुराने काळवंडलेल्या वरच्या छपराकडे बघत मी उभा राहिलो. अंजीलाही चमत्कारिक झाले. 1-2 वेळा आळीपाळीने तिने माझ्याकडे आणि म्हाताऱ्याकडे बघितले. तिचा चेहरा गोंधळला होता. म्हाताऱ्याच्या वागण्यातला अर्थ तिलाही लावता येत नव्हता. चुलीसाठी बाहेरच्या काटक्या मोडून आणण्याचे निमित्त करून ती बाहेर पडली. मी आणि म्हातारा दोघे राहिलो. तो तसा आखडून बसलेला आणि मी आता काय करावे अशा अवस्थेत उभा राहिलेला. चुलीतला जाळ विझला होता आणि धूर जास्त निघू लागला होता. वर गाडग्यात शिजत असलेला कालवणाचा वास वाफेतून बाहेर येत होता. रटरट आवाज येत होता. दारातून येणाऱ्या वाळ्याच्या झुळकीने पणतीची ज्योत डुलत होती. भिंतीवर पडलेल्या काळ्या सावल्या हलत होत्या. मला काही बोलणे सुधरेना. उगीच मी उभा राहिलो आणि हळू आवाजात म्हणालो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं बाबा. एक जरुरीची गोष्ट सांगायची होती. म्हाताऱ्याने मुळीच लक्ष दिले नाही. अंजी काटक्यांची जुडी हातात घेऊन आत आली. वाकून चूल फुंकू लागली. म्हातारा खणखणीत शब्दात म्हणाला, तू जा आपला, मला काय सांगू नकस, मी काय ऐकणार नाही. आणि जागचा उठून तो मला डावलून दारातून बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. त्या अपमानाने माझा चेहरा गोरामोरा झाला. कानशिलं तापली. घुटका घेऊन मी बाहेर पडू लागलो तेव्हा अंजी हलक्या स्वरात म्हणाली, त्या भाड्या दाद्यानं काहीतरी सांगितलंय म्हाताऱ्याला. मी विचारले काय? कोणाला ठाव काय वकला ते? लई हाय आगल्याव्या. मी ऐकून घेतले. ही तरणी-टाठी मुलगी घरी एकटी असताना तिच्याशी बोलत उभे राहणे बरोबर नाही असे वाटले आणि काहीही न बोलता मी बाहेर पडलो. अंधारातून ठेचा खात खोलीवर आलो. आयबू दिवा लावून बसला होता. काही वेळ दोघेही एकमेकांशी बोललो नाही. पण एकली गोष्ट बोलल्याशिवाय मला राहावे ना. दादू बालट्यानं कारभाराला काहीतरी सांगितले आयबू. त्यानं माझ्यावर बिघडला आहे. आयबूला एकाएकी कोडे उलगडल्यासारखे झाले. असं का? होय, मला कळलं आणि ते खरंही असेल. हायच, बालट्या तुमच्यावर भारी जळतो मास्तर. पण जळण्याचं काही कारण नाही. मी त्याचं काय केलंय? तुम्ही गावात आल्यापासनं त्याच्या टगेलपणाला कुणी विचाराना. तो टग्या आहे का? तर तो जगतो कशावर? ह्याची टोपी त्याला घालायची, त्याची त्याला घालायची. चांगलं गोल टग्या हाय तो. एखाद्या कादंबरीत नाटकात खलनायक असावा तसा हा बालट्या माझ्या मागे का लागला होता हे मला कळत नव्हते. मी त्याचे काही वाईट केले नव्हते, काही अपराध केला नव्हता. पण सुरुवातीपासूनच तो माझ्या डाई पडला होता. जणू त्याचे माझे वैर हे नैसर्गिकच होते. कावळ्या घुबडाचे, सापा मुंगसाचे असते तसेच. नाहीपेक्षा माझ्या गावात येण्याने त्याचे वजन कमी झाले. टग्या म्हणून त्याला कोणी विचारानासे झाले. त्याचा सल्ला घेईनासे झाले. म्हणून तो माझा वैरी झाला असे मानावे. तर अगदी पहिल्या भेटीतच त्याने मला का फटकावले होते? कदाचित माझ्या अगोदर आलेल्या मास्तराने त्याचा काही अपराध केला असेल आणि समस्त मास्तर जातीविषयी त्याला राग वाटत असेल. पण माझ्या इतक्या दिवसांच्या वागणुकीने तो जायला हरकत नव्हती. आयबू उठला आणि भाकरी आणण्यासाठी बाहेर निघून गेला. अगोदरच रामा बनगराच्या पैशाने माझी झोप उडवली होती. त्यात बालट्याचे हे जुने दुखणे पुन्हा उमटले. सुरुवातीपासूनच माझ्या मागे असणारा एकच एक असा गावातला वजनदार माणूस, कारभारी, तोही वाकडा झाला. अलीकडे मला थोडा विश्वास उत्पन्न झाला होता. गावात आपण काही चांगले काम करू, खात्याकडून शाबासकी मिळवू अशी उमेद निर्माण झाली होती. तोवर या घटना घडल्या. माझे मन उदास झाले. उठून चूळ भरली. घरून बांधून आणलेल्या भाकऱ्या सोडल्या. एकटाच खात बसलो. त्या खाण्याचा आवाजही मला मोठा वाटू लागला.
आणि मग आनंदा रामोशी आला. दाराबाहेरच उभा राहून म्हणाला, एकलेच हाय का मास्तर? होय, एकटाच आहे. जेवतोय. का रे आनंदा? जेवा, मी येतो माघारी. झालं जेवण? काही काम आहे का तुझं? मी म्हणालो. मी भाकरी गुंडाळून ठेवल्या, हात धुतले आणि आनंदा आत येऊन बसला. खोरीचे दार त्याने लावून घेतले. हलक्या आवाजात त्याने विचारले, तुमचे काय पैसे गेलेत ना खोलीतनं? मला एकाएकी धक्का बसला. या कानाची त्या कानाला ठाऊक नसलेली ही गोष्ट या रामोशाला कळली कशी? सांगितली कुणी? ज्या अर्थी पैसे गेलेले ह्याला माहीत आहेत, त्या अर्थी ते कुणी कशासाठी दिले होते हेही याला कळले असेल. म्हणजे इतके दिवस अब्रूला जपण्याची जी खटपट मी केली ती सगळी व्यर्थच गेली. रामाने मोडण्यासाठी दिलेले पैसे मी खाऊन बसलो ही गोष्ट जगजाहीर झाली. आता याला खरी गोष्ट सांगावी का टाळाटाळ करावी, उडवाउडवीची उत्तरे द्यावी? मी चांगलाच गोंधळून गेलो आणि माझ्या तोंडून शब्दही गेले. हो, तुला कुणी सांगितलं? मला ठाऊक आहे, पण कसं? आनंद शांतपणे म्हणाला, मीच ते नेले होते. माझ्या कानांवर विश्वास बसेना. मोठ्या डोळ्यांनी आणि उघडल्या तोंडाने मी नुसता बघत राहिलो. आनंदाने बरोबर आणलेले धोत्राचे गाठोडे सोडले आणि त्याने बंदोबस्ताने ठेवलेले पैसे काढून माझ्यापुढे ठेवीत तो म्हणाला, जसं नेलं तसं परत आणलं. ही घ्या जोखीम. मी पैशांवर झडप घातली. ते आपल्या ताब्यात घेतले. मनावरचे प्रचंड ओझे कमी झाले. हा आनंदा रामोशी परमेश्वरासारखा माझ्या संकटाच्या वेळी उभा राहिला असे मला वाटले. मग आनंदा म्हणाला, मोजून बघा, मी 3 रुपये 10 आणे खाऊन बसलोय. ते काय माघारी देणार नाही. पण बाकी तुमचं सगळं रूपच तसंच आहेत. त्या रामोशाचा मला राग आला आणि त्याविषयी लोभही वाटला. आनंदा, रुपये नेलेस कशाबद्दल? तुला हे मिळालं कुठं? आनंदा म्हणाला, खंडोबाची आण मास्तर. न्यावं म्हणून मी रुपये नेलं नाहीत. तुम्हापाशी भाकरी मागावी म्हणून आलो तर तुम्हाला झोप लागलेली. निजलेल्याला जाग कसं करावं? तुम्ही आणलेलं भाकरीचं गटुळं तिथंच दिसलं. घामाघामा वास येऊ लागला. म्हटलं, जावं घेऊन भाकरी. झालं मास्तर जागं तर त्यांना वाटलं नेलं कुत्र्यानं. असा विचार केला आणि मुकाट्यानं गटुळं घेऊन घरी गेलो. गठुळं सोडलं तर त्या भाकरी होत्या आणि मुलूकभर रुपये बी होतं. ते बघताच वासना झाली. ठीक, पण माझं इकडं गळा गुंतला होता. तो कसा गुंतला? पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे मास्तर. मी जातीचा बेरड. एवढं रुपये पचवायला काय जड नव्हतं. पर 8 दिवस रुपये जवळ ठेवलं आणि सारखं मनात यायला लागलं, लेका आनंद्या, मास्तराचा पैका कार घेतलास? मास्तर काय जहागीरदार का सावकार? त्याला हा धोका कशा पायी? कायम बैठकीत बसून हा असा दगा देणं खरं नाही. आणि मास्तर, आज हे रुपये पायापाशी आणलेत तुमच्या. आता फिर्याद करा, तुरुंगात डांबा, नाहीतर मोकळे सोडा. ही सगळी हकीकत आनंदाने इतक्या सहज, इतक्या मोकळेपणाने सांगितली की त्याला काय बोलावे हे मला सुचेना. लहानसहान चोरा करणाऱ्या या रामोशाने मोठीच मजल गाठली होती, पण आपणहून त्याने रक्कम माघारीही केली होती. बरे, चोरी करावी म्हणून तो माझ्या घरात शिरला होता, पण ती भाकरीची. रुपये नेण्याचा त्याचा बिलकुल इरादा नव्हता. तेच त्याच्याबरोबर गेले. आता तो सांगत होता की माझी कणव घेऊन त्याने ते माघारी केले. पण खरी गोष्ट ही नसणार. चोरी आज ना उद्या उघडकीला नक्की येणार या विचाराने आनंदा सज्जन झाला. लहानसहान चोऱ्या करूनसुद्धा 8-15 दिवसांनी तो त्या मालकापाशी कबूल करीत असे. गेलेला माल इतका मामुली असे की 4 शिव्या हासडण्यापलीकडे कोणी त्याला काही करत नसे. कारण आनंदा म्हणे, मागून कोणी देत नाही म्हणून मुकाट्याने न्यावे लागते आणि मी जास्त कुठे नेतो. पोटाला लागेल तेवढेच मला पाहिजे असते. गुरे खातात, पाखरे खातात, कीडवाळवी खाते, तसे आनंदाने खाल्ले म्हणा आणि हळहळू करू नका. मांडी ठोकून आनंदा माझ्यापुढे बसला होता आणि मी काय बोलतो याच्याकडे त्याचे ध्यान होते. मला संतापच आला. या माणसाचे पुन्हा तोंडही बघू नये असे वाटले. त्याच्या या मूर्खपणामुळे मला किती यातना भोगाव्या लागल्या. गेले 8 दिवस माझा जीव कसा झाला होता. मोठ्याने ओढून मी म्हणालो, शहाणा आहेस, जा, तुझं थोबाडसुद्धा मला पुन्हा बघायचं नाही. आनंद काही बोलला नाही. कानावर ठेवलेली अर्धी वेडी काढून त्याने दिव्यावर पेटवली आणि तो निघून गेला. मी उठलो आणि तडक रामाच्या घरी गेलो. त्याचे पैसे त्याच्या हवाली केले आणि सुटकेचा निश्वास सोडला. रामा म्हणाला, काय घाई होती मास्तर? पैसे तुमच्या घरी होतं म्हणजे माझ्या घरी होतं. मी म्हणालो, खरं आहे. मध्यंतरीच्या काळात काय घडामोडी झाल्या याची त्याला काहीच कल्पना नव्हती. शेवटी परत येताना मी आवर्जून रामाला सांगितले, पैसे घरात ठेवू नका, गुंतवून टाका, जमीन घ्या
आणखी मेंढरं घ्या, पण जोखीम अशी घरात ठेवू नका. वेळ सांगून येत नाही. पुढे काही दिवसांनी रामाने त्या पैशाची मेंढरं घेतली. त्याचे खांड खूप मोठे झाले. धन्यवाद.